गुरुतुल्य हरिभक्त परायण प्रकाशजी बोदले महाराज या ठिकाणी वधूवराला शुभ आशीर्वाद या ठिकाणी देत आहेत। मी त्यांना विनंती करतो की त्यांनी आपल्या ब्रह्ममुखातून वधूवराला शुभ आशीर्वाद द्यावे। महायोगपीठे तटे भीमरथ्यां वरं पुंडरीकाय दातुं मुनीन्द्रैः समागत तिष्ठन्तमानन्दकन्दं परब्रह्मलिंगं भजे पांडुरंगम। भगवान रामलिंग महाराज आणि सिद्धेश्वराचं ग्रामदैवत असणाऱ्या वेदश्री तथा एडशी या गावामध्ये श्री देशमुख आणि खुर्द परिवाराच्या वतीने आयोजित मंगल करण्यासाठी या दोन्ही परिवाराच्या विनंतीला मान देऊन आलेले सर्व क्षेत्रातील मंडळी आपल्या सर्वांचं देशमुख परिवार आणि कोल्हापूरकरांच्या वतीने हार्दिक हार्दिक स्वागत आहे। देशमुख साहेब, आपल्या पूर्वासुरूंनी म्हटलेलं आहे, शिक्षण हे वाघिणीचं दूध आहे, त्याचा प्रत्यय कुटुंबात आपल्याला येतो। स्वर्गीय भाऊरावजी देशमुख साहेब हे एडशीमध्ये मास्तर म्हणून त्यांना ओळखलं जातं, पण त्या शिक्षणाचा परिणाम त्यांची 6 मुलं स्वर्गीय शंकररावजी देशमुख, आदरणीय पूज्य मारुतीरावजी देशमुख, आदरणीय पूज्य माणिकरावजी देशमुख, आदरणीय पूज्य डॉक्टर केशवरावजी देशमुख, आदरणीय अशोकरावजी देशमुख, आदरणीय भगवानरावजी देशमुख, हा देशमुख परिवार आणि या परिवाराला शिक्षणाचा एवढा आशीर्वाद आहे। या घराण्यातले डॉक्टर आहेत, इंजिनियर आहेत, विविध प्रकारचे अधिकारी आहेत, असा हा देशमुख परिवार एडशीमध्ये मानाने, वैभवाने, संस्कृती, समृद्धी आणि सगळ्या दृष्टीने नटलेला हा परिवार आहे। या परिवाराच्या विनंतीला मान देऊन आपण या ठिकाणी आलात। मला असं वाटतं, एका उच्चस्तरीय अधिकाऱ्याच्या घरचा लग्न सोहळा कसा असावा याचा प्रत्यय आपल्या सर्वाला आल्याशिवाय राहत नाही। आज या दोन्ही कुटुंबाचे ज्या ज्या परिवाराशी संबंध आले, राजकीय, सामाजिक, शैक्षणिक, सांस्कृतिक, साहित्यिक सर्व क्षेत्रातली मंडळी या ठिकाणी आलेली आहे। आणि मला देशमुख साहेब एका गोष्टीची नोंद घ्यावी वाटते, ती म्हणजे अशी की आज कायदा आणि अभियांत्रिकी माध्यमातून महाराष्ट्राला जुने आणि भविष्यकाळ डोळ्यासमोर ठेवून महाराष्ट्राची शहरं कशी नटवावी याची अधिकारपरत्वे काम केलेले महाराष्ट्रातले सगळे नगररचना विभागातले उच्चस्तरीय अधिकारी आलेले आहेत। एडशी गावामध्ये एवढी टाउन प्लॅनिंग नगररचनेतले मंडळी आलेला हा ऐतिहासिक दिवस आहे आणि हा केवळ तुमच्या सेवेमुळे आहे। पण तुम्हाला कोटी कोटी धन्यवाद देतो। आजच्या या प्रसंगी मला खूप आनंद वाटतो। मारुती काका, आपण जे लेकराला घडवलेलं आहे हे एडशीच्या भूमिपुत्राचं वैभव आहे आणि मुलाच्या वडिलाचं नाव आहे श्रीकांत आणि त्यांच्या चेहऱ्यावर होती कांती, स्वभावात आहे शांती आणि त्यांच्या कर्तृत्वाला महाराष्ट्रातली सगळीच माणसं आहेत जाणती। आणि आदित्य भैया, आपल्या आईचं नाव आहे प्रतिभा आज आणि आपल्या प्रेमाने सगळे लोक झालेले आहेत जमा। तुम्ही आयुष्यभर सगळ्याच लोकांच्या पडलेल्या आहेत कामा आणि खरोखर मुलाचं नाव आहे आदित्य देवा, मुलाचं नाव आहे आदित्य। आदित्य हा सूर्य असतो आणि मंडप हा आदित्यासारखा सूर्यासारखा दिलेला आहे। आणि गौरीताई, आपल्या जीवनाचा गौरव, आपली कन्या आदिती हे आदित्याला दिल्यामुळे आपल्या जीवनाचा गौरव आहे। वडिलाचं नाव आहे विरूपाक्ष। तुमचं होतं या कुटुंबाकडे लक्ष, तुम्ही राहिला दक्ष, हीच पांडुरंगाच्या चरणी प्रार्थना करतो। पुन्हा एकदा आपल्या सर्वांच्या वतीने वधूवराचं वैवाहिक जीवन सुख समृद्धीत लावो। आदित्य आपल्या कपाळ शोधतो गंध, तुम्हाला पाहून आदितीला मनातून वाटलेला आहे आनंद। दोघालाही शिक्षणाचा आणि भक्तीचा राहू दे छंद, एवढीच खूप घेतलं कष्ट, लोक आली फास्ट, जेवणात आहे टेस्ट, निवाजे वाक्य आहे लास्ट। आणि आजच्या प्रसंगी बोदले महाराज ही एडशीकरांची गुरुगादी असल्यामुळे या गुरुगादीच्या वतीने पुन्हा एकदा आपल्या सर्वांच्या वतीने वधूवरांना शुभाशीर्वाद देतो आणि या ठिकाणी थांबतो। रामकृष्ण हरी, लग्नले झाले भारी, आता
जायचंय. अक्षय जेवण करून आपापल्या घरी. रामकृष्ण हरी. या पुढील विधीसाठी मी वैभव कामतकर देवबाप्पा यांना विनंती